बॉम्बे का टोल है वो खत्म करो ना, वसई विरार में क्यों जाना चाहिए? आना जाना है, बहुत हम लोग ट्रैफिक से कंटाळ गए। आश्वासन दिलं होतं त्यांना, कोणीही सांगितलेलं नव्हतं, कोणत्याही पक्षाने सांगितलं नव्हतं की असं करा तसं करा. त्यांनीच सांगितलं लोकांना येऊन किंवा पत्रकारांना सांगून पत्रकारांची कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आगे टोल शिफ्ट नाका करना, फिर वहाँ पर भी वही पैसा देना। तो जहाँ तक मेरे ख्याल से इसको अब तक जितना पैसा भरा गया है, क्या ये पूरा कंप्लीट हुआ है या नहीं, पहले ये देखकर इसको पूरा फाइनल कर देना। इकडनं बंदच केला तर एखाद्या वेळेला काय हो जाएगा तो हम लोग में बहुत अच्छा हो जाएगा, क्योंकि इतना इधर जाम लगता है। हम लोग जो जहाँ हमको 10 मिनट का रास्ता है वहाँ आधा आधा घंटा कोल्हापूर येण्यासाठी सेट आहे ना, आम्ही रोज आमचा रोज अपडाऊन होते, पण फक्त ट्रॅफिक द्यायचं टोल नाक्यालाच लागते. आता ट्रॅफिक कशामुळे फक्त टोल नाका, बाकी ते सिग्नल तर पुढे पण आहे, पण ट्रॅफिक फक्त टोल नाक्यामुळे टोल नाका इथून हटलाच पाहिजे होता. त्याची मुदत 2026 होती, तो हटणारच होता. मात्र त्याला या महायुती सरकारने 3 वर्षाचं एक्सटेन्शन. नमस्कार, सत्यपरिचित मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 2 महिन्यांपासून दहिसर टोल नाका स्थलांतरित करण्याचा मीरा भाईंदरमध्ये विषय सुरू आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्वात प्रथम पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती की दहिसर टोल नाका हा वर्सोवा येथे स्थलांतरित करण्यात येत आहे. मात्र तिथे घोडबंदर गावकऱ्यांचा विरोध झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यानंतर दहिसर टोल नाका हा वसई विरारच्या हद्दीमध्ये स्थलांतरित करण्यात येईल अशी चर्चा सुरू होती. मात्र त्याला देखील वनमंत्री गणेश नाईक यांनी कुठे ना कुठे स्थगिती दिली आहे. वसई विरारमध्ये हा टोल नाका जाणार नाही असल्याची माहिती त्यांनी सांगितली होती. काही माध्यमांमध्ये या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर या ठिकाणी अनेक वेळा पाहणी दौरे झाले. मात्र NHI आणि MSRDC या विभागाने या दहिसर टोल नाक्याच्या स्थलांतरासाठी नकारात्मक अहवाल दिल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार माहिती मिळाली आहे. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतंच काही दिवसांपूर्वी सदर टोल नाका 13 नोव्हेंबरला स्थलांतरित करण्यात येईल असं सांगण्यात आलं. मात्र याचं काम काल 2 दिवसापासून सुरू आहे. दहिसर टोल नाका ज्या ठिकाणी आहे तिथूनच अवघ्या 50 फूट अंतरावरच टोलचे काही बूथ हे शिफ्टिंग करण्यात आलेले आहेत. यामुळे दहिसर टोल नाका नक्की कुठे शिफ्ट होतोय यावर अजूनही संभ्रम आहे. या सर्व संदर्भात इथून येणाऱ्या जाणाऱ्या जे प्रवासी आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया की त्यांच्या मते दहिसर टोल नाका जो आहे तो बंद व्हायला पाहिजे, स्थलांतरित व्हायला पाहिजे की काय झालं पाहिजे. 30 साल से। अच्छा, तो 20 सालों में ये टोल नाका था, कितनी ट्रैफिक होती थी यहाँ पे? बहुत ट्रैफिक होती. तो ये ट्रैफिक टोल नाका बंद होना चाहिए या दूसरी तरफ जाना चाहिए? नाही, बंद होना चाहिए, दूसरी तरफ जाना चाहिए. सदर टोल नाका बंद झाला पाहिजे, कारण रस्त्याची व्यवस्था बघा तुम्ही, टोल घेता रस्ते तसे खराबच आहेत आणि खूप वेळ लागतो टोल नाक्यामुळे. हा टोल नाका बंद झाला पाहिजे. काय कहाँ रहते और दहिसर, हम लोग दहिसर रहते हैं। मीरा रोड भाईंदर हमारा रोज का आना जाना है, बहुत हम लोग ट्रैफिक से कंटाळ गए। तो टोल नाका शिफ्ट होना चाहिए या नहीं, बंद ही होना चाहिए, मतलब इंटरनल तो बंद ही होना चाहिए। आपको कितना समय लगता है यहाँ से अगर मीरा रोड जाना हो? हम लोग को कभी ट्रैफिक रहेगा तो आधा पौना घंटा मिनिमम। 10 पहले इतना नहीं था, पर अभी बहुत हो गया है। हमारे सब रिलेटिव मीरा रोड भाईंदर में ही है, तो बहुत प्रॉब्लम है आने जाने के लिए. दहिसर टोल नाक्यावर येण्यासाठी सेट आहे ना, आम्ही रोज आमचा रोज अपडाऊन होते, पण फक्त ट्रॅफिक दहिसर टोल नाक्यालाच लागते. आता ट्रॅफिक कशामुळे फक्त टोल नाका, बाकी ते सिग्नल तर पुढे पण आहे, पण ट्रॅफिक फक्त टोल नाक्यामुळेच लागते. आता लास्ट टाइम काय साहेबांनी सांगितलं की टोल इथून शिफ्ट होणार आहे, पण ह्यांनी काय केलं, टोल फक्त इकडे अजून एक वाढवायला घेतलाय. टोल तर काही लोकांनी शिफ्ट केलं नाही, काय नाही केलं, वरून टोल आता वाढवायला घेतलाय म्हणजे अजून ट्रॅफिक होणार. म्हणजे आता आम्ही तर इकडेच राहतो, 1 किलोमीटर आमचं गाव आहे पेंकरपाडा. बरं, तर इथल्या इथे जायला आम्हाला एक टोल भरायला लागतो, बरोबर आहे. तरी आणि त्याच्यामध्ये एवढी ट्रॅफिक, या ट्रॅफिकमुळे तर अर्धा आमच्या गावातून गाड्या जातात. गावात डेली भांडणं वगैरे होतात, बाहेरच्या गाड्या गावातून येतात, त्यांना रस्ताच नाही. कारण की एवढे जाम होतात, तर शॉर्टकट मारायला जातात, त्यांना शॉर्टकटनी पूर्ण रस्ता जाम करून ठेवतात. आणि आतापासून ना नेहमी दिवसा रात्री फक्त ट्रॅफिक टोल नाक्यामुळेच होतो. आणि 2 मिनिटं वेळेला गेले हॉर्न चालू होतात, किती त्रास होतो. आम्ही किती वेळा त्यांची भांडलोय, पण ते पण ऐकत नाही. डायरेक्ट गाडी बिडर हात मारतात. त्यांची दादागिरी पण तेवढी असते डायरेक्ट. आता आम्ही बोललो आम्ही गावातले आहे, तरी पण काय नाही, टोल भरायचं तिथं गाडी बिडर हात मारतात पटके. जसं की आपण पाहिलं, अनेक प्रवाशांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की हा टोल नाका स्थलांतरित झाला पाहिजे, कुणाच्या मते हा टोल नाका बंदच झाला पाहिजे. कारण की लोकांना येण्या जाण्यासाठी मीरा रोडवरून मुंबईकडे जायचं असेल किंवा मुंबईकडून मीरा रोडला जर यायचं असेल तर जवळपास अर्धा तास, कमीत कमी अर्धा तास हा त्यांना वाहतूक कोंडी या ठिकाणी दहिसर टोल नाक्यावर मिळते. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी हे जे 4 बूथ आहेत, 2 ते 3 बूथ आहे, हे आताच 2 दिवसांपूर्वी काही मीटर अंतरावरून इथे या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. तरी देखील या ठिकाणी दहिसर
टोल नाक्यावर अजूनही वाहतूक कोंडी दिसत आहे. त्यामुळे दहिसर टोल नाक्यावर जे मॅनेजमेंट आहे, जे टोल नाक्याचं मॅनेजमेंट आहे, त्यांच्या कुठे ना कुठे याच्यावर नियंत्रण नाही आहे आणि अजूनही या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे 50 फूट अंतरावर जो टोल नाका स्थलांतरित करण्यात आला आहे, त्याच्यामुळे भविष्यातही वाहतूक कोंडी होईल असं आता तरी शक्यता वाटत आहे. या सर्व संदर्भात मीरा भाईंदरमधील राजकीय व्यक्तींनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती जाणून घेऊया. मला तर असं वाटतं की हे जे परिवहन मंत्री आहेत सरनाईक साहेब, हे नेहमी प्रकाशझोतात राहण्यासाठी किंवा नेहमी असं लोकांच्या नजरेत राहण्यासाठी ना काहीतरी असं स्टेटमेंट देतात की ज्याच्यामुळे असं वाटतं की लोकांना, मीरा भाईंदरच्या नागरिकांना असं वाटतं की आता कुठेतरी आपल्याला त्रासातून मुक्तता होईल. जसं त्यांनी टोल नाक्याचं आश्वासन दिलं होतं, त्यांना कोणीही सांगितलेलं नव्हतं, कोणत्याही पक्षाने सांगितलं नव्हतं की असं करा तसं करा. त्यांनी सांगितलं लोकांना येऊन किंवा पत्रकारांना सांगून, पत्रकारांची कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की मी हा टोल नाका हलवतोय. जसं सांगितलं तसं नागरिकांना खरंच चांगलं वाटलं. एक सामान्य नागरिक, आम्ही सुद्धा त्याचं कौतुक केलं होतं की बाबा त्याला टोल नाका हलवतो, ट्रॅफिकची समस्या वाटते. कारण त्या ट्रॅफिकच्या समस्याचा त्यांनी ट्रॅफिक विभाग असेल, आरटीओ विभाग असेल, MSRTC, त्याच्यानंतर NH सर्वांच्या मिटिंगा भरवल्या होत्या त्यांनी टोल नाक्याला, कारण या टोल नाक्याला मजबूत ट्रॅफिक होते. पण यांनी जसं आश्वासन दिलं तसंच त्यांनी ते फील सुद्धा केलं. ते टोल नाका जागता फक्त 2 पावलं मागे पुढे झालेलं आहे. त्याच्याने ट्रॅफिक सुटणार आहे का? सरनाईक साहेबांनी आश्वासन द्यावं नागरिकांना की हा टोल नाका जसा हटला आहे ना, थोडासा मागे पुढे जो केलाय तुम्ही, कारण तुम्ही शब्द दिला होता, त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं, कारण उद्या तुम्हाला मीडिया प्रश्न विचारेल तर त्यांना काहीतरी उत्तर द्यायचं होतं. त्या हिशोबाने त्यांनी फक्त तो जागचा हलवलाय. त्याच्याने काय फरक पडणार आहे का ट्रॅफिकला? नाही पडणार. मग हा जो खर्च होतोय, जो टोल नाका मागे पुढे करतात, हा खर्च कोण करणार? टोल नाकावाले करणार. तर टोल नाक्यावाले उद्या वापस सरकारकडे मागणी करणार की आम्हाला अजून टोल मुदतवाढ करून द्या म्हणून. मुदतवाढ करून दिली का तो वापस मीरा भाईंदरच्या खिशातूनच पैसा चाललाय तो. म्हणजे ह्याचा अर्थ असं नसतं तर तुमच्या स्टेटमेंटचा खर्च कोण बघतोय? मीरा भाईंदरचे नागरिक करतात. जर तुम्हाला समजा माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट, बाबा तो स्थलांतरित नाही होऊ शकत, तुम्ही पालघरचं आश्वासन दिलं, वसई विरारचं आश्वासन दिलं, तुम्ही तिथे गेलात सुद्धा, पण तुम्हाला पण कळालं काही होऊ शकत नाही. तुम्ही घोडबंदर उतरांचं आश्वासन दिलं, तिथे सुद्धा काय होऊ शकत नाही. जर समजा MSRTC डिपार्टमेंट असेल, NHA असेल, या सर्व तुमच्या अंडरमध्ये डिपार्टमेंट आहेत ना, त्यांना तुम्ही विश्वासात न घेता असे जर काही स्टेटमेंट देत असाल तर मला असं वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण सामान्य नागरिक जेव्हा तुमच्याकडे बघतात तेव्हा तुमचे जे स्टेटमेंट असतात ते एक मंत्री म्हणून स्टेटमेंट आले असतात. त्यांना असं वाटत असतं की बाबा जर आपले मंत्री साहेब काहीतरी बोलतात त्याचा अर्थ नक्कीच टोल नाका हटेल. ही जी ट्रॅफिक होते सकाळी, जे जॉब पर्सन असतात, जे बिचारे जॉबला निघतात, त्यांच्यासाठी हा खूप मोठा विषय असतो ट्रॅफिकचा, आणि तो रोजचा आहे. भले तुम्ही 4 महिन्यापासून बोलत असाल पण तो रोजचा विषय आहे त्यांचा, आणि हा विषय सुटला पाहिजे सर्वांना वाटत होतं. पण तुम्ही दरवेळेला जे आश्वासन देतात आणि ते फेल करतात, तसंच हे पण आश्वासन तुमचं फेल निघालं. आणि ह्याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदार मला असं वाटतं तुम्हीच आहेत. तर तुमच्या आश्वासनाने नागरिकांची दिशाभूल झाली. ज्या नागरिकांना वाटत होतं, मीरा भाईंदरच्या नागरिकांना, घोडबंदरच्या नागरिकांना जे वाटत होतं की बाबा तुमच्या आश्वासनामुळे कुठेतरी ट्रॅफिकचा समस्याचा मार्ग निघेल, पण तसं काहीच झालं नाही. आहे तीच समस्या ही अजूनपर्यंत राहणार. जोपर्यंत तो टोल नाका बंद नाही होत, आम्हाला तर असं वाटलं होतं की परिवहन मंत्री आपल्याला भेटलेत मीरा भाईंदर वासियांना, त्याच्यामुळे हा टोल नाकाच तुम्ही बंद कराल आणि एक दिवाळीचं गिफ्ट द्याल. पण दिवाळीचं खूप चांगलं गिफ्ट तुम्ही नक्की दिलेलं आहे नागरिकांना की आहे तशीच समस्या केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काही बदल केलेला. टोल नाका स्थलांतरित होण्यापेक्षा मला असं वाटतं की या मुद्द्यावरती उगाचच्या उगाच हे ताणलं जाते, हा मुद्दा जो आहे ताणला जातोय, कारण की आपल्याला माहिती आहे ही गोष्ट शक्य आहेच नाही. आणि राहिला प्रश्न पेंकरपाड्यामध्ये ताण पडायचा आणि त्याला प्रॉब्लेम फेस करायचा, पेंकरपाड्याचे रहिवासी अक्षरशः याला वैतागलेले आहेत. कारण आमच्या पेंकरपाड्यातून जाणारे जे कार्स आहेत किंवा टेम्पोज वगैरे, त्यांना पण एक म्हणतात ना 1 किलोमीटरच्या आतच त्यांना टोल भरावा लागतोय जबरदस्ती. त्याशिवाय आम्हाला ट्रॅफिक जो इश्यू आम्हाला फेस होतोय, म्हणजे दररोजची भांडणं म्हणा किंवा ते इकडे रोजचं शिवागाळ वगैरे, प्रत्येक गाडीवाले येतात इकडे थांबतात, क्रॉस झाला, कोणाला टच झाली गाडी. कारण की तुम्ही बघू शकता आमचा पेंकरपाडा आतला जो रस्ता इतका रुंद नाही आहे की मोठ्या मोठ्या टेम्पो, ट्रक्स वगैरे इथून पास होतील. तर अर्थात त्या गोष्टीला आम्हाला पण फेस करावं लागतंय. आणि जो ट्रॅफिक जाम आमच्याकडे होतोय पब्लिक म्हणजे कार्स वगैरे, त्याच्यामुळे तो नॉईज पोल्युशन म्हणा सगळं, हे आम्हाला भरपूर ह्याचा त्रास होतोय पेंकरपाड्याच्या लोकांना. आणि टोल नाका शिफ्ट होईल ना होईल ते तर मला माहिती नाही, पण पहिली गोष्ट तर या गोष्टीवरती अशा बऱ्याच गोष्टी ज्यावरती लक्ष द्यायला पाहिजे की बऱ्याचशा सिग्नल्स कधी कधी बंद असतात. माझ्याकडे मध्ये पण एक कंप्लेंट आलेली होती की ताई होतो सिग्नल बंद आहे, ट्रॅफिकचे जे हवालदार तिकडे असतात त्या लोकांचं लक्ष नाही तिकडे की गाड्या कशा घुसतात, काय घुसतात, कुठल्या लेनने जातात, काय बरोबर जात आहेत की नाही, ट्रॅफिकच्या हवालदारांचं ते लक्ष नसते. तर या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटते, तर थोडा ट्रॅफिक कंट्रोलमध्ये येईल. आणि स्थलांतरित म्हणतोय आपण, तर स्थलांतरित तुम्ही नक्की कुठे करणार आहात त्याची पण जागा निश्चय करा, कारण की त्याची ते फिक्स होणं गरजेचं आहे. जसं आपले ओला माजिवड्याचे आमदार आहेत सरनाईक साहेब, त्यांनी सांगितलेलं की आम्ही ओला म्हणजे घोडबंदरच्या त्या रोडला आम्ही टोल नाका शिफ्ट करणार, पण त्या गावकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. आणि जो टोल नाका आउट ऑफ मीरा भाईंदर आहे त्याला मीरा भाईंदर मध्ये शिफ्ट करून हे कितपत योग्य आहे, ही गोष्ट जे मेहता साहेबांनी जो वक्तव्य केलेलं ते बरोबर होतं. मीरा भाईंदरनी स्वतःचा ताण का घ्यावा. आणि जरी तुम्ही जो टोल नाका मीरा भाईंदर मध्ये शिफ्ट करणार आहात
तर हे लहान मूल पण कोण असेल ना, तो पण सुद्धा हा पण कॉमन सेन्स आहे, तो पण बोलेल की टोल नाका तुम्ही जर तिथून मुंबईमधून तुम्ही मीरा भाईंदरमध्ये शिफ्ट कराल तर ह्याच्याने ट्रॅफिकवरती काहीच परिणाम होणार नाही आहे. जी ट्रॅफिक इथून काश्मीरापासून ते टोल नाक्याला लागायची ती ट्रॅफिक आता घोडबंदर पासून ते इथपर्यंत लागेल. तर थोडा एक कॉमन सेन्स आहे, एवढा थोडा मला या गोष्टीवरती असं वाटतं की स्थलांतरित करण्यापेक्षा तो बंद करायच्या मागे लागा. आणि जो टोल नाका 2026 बंद होणार होता, तर माझा तर प्रश्न हा आहे की 2029 पर्यंत का गेला तो, असं आहे. हे मुद्दे आहेत, ह्या मुद्द्यावरती जास्त सरनाईक साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट असं बोलायला गेली, सांगायला गेलं की ज्या ह्याचे ते मंत्री आहेत, तर NHAI ला त्यांनी विश्वासात घेतलंय का नक्की, त्यांच्याशी चर्चा केलंय का? डायरेक्ट त्या टोल नाक्याला जाऊन घोषणा करणं की बंद करा म्हणून, तुम्ही आपण बोलल्याने काही होत नाही. आणि तिथे जाऊन जो आपण इश्यू क्रिएट करतो त्याच्याने काही होणार नाहीये. इनफॅक्ट तुम्ही ह्याचा जे प्रोसिजर आहे प्रॉपर, तुम्ही प्रोसिजर त्यांना वरच्या लेवलला सांगून मग तुम्ही बंद करायला हवं होतं. आणि मला आता असं वाटतं की जे शिंदे गटातली लोक म्हणतात की बंद झाला टोल नाका, हे झालं, मला वाटतं माझी लोक अजून पण ट्रॅव्हल करतात, ते कुठेच बंद झालेला नाही आहे. या जायचा जो मार्ग आहे तो मागे पुढे शिफ्ट झालेला आहे. त्याच्याने ट्रॅफिकवरती काही एक कंट्रोल आलेला नाही अजूनपर्यंत. तुम्ही सकाळी याल तर पेंकरपाड्यातल्या गल्ल्या या गल्ल्यामध्ये गाड्या घुसलेल्या असतात, बाहेरच्या गाड्या आलेल्या असतात आणि आमचा सकाळपासून ते दुपारपर्यंत ट्रॅफिक जाम असतो. थोडक्यात टोल नाक्याबद्दल महायुती सरकारचं लांडगा आला रे आला अशा प्रकारची कोणती तरी भूमिका आहे. मीरा भाईंदरकर मागच्या कित्येक वर्षापासून हा लांडगा इकडून हटेल, टोल नाक्याचा लांडगा इथून हटेल असं कुठेतरी विचार करतो. मात्र हा लांडगा काही मीरा भाईंदर नागरिकांच्या नशिबातून आयुष्यातून जात नाही आहे. वारंवार वेगळी वेगळी डेडलाईन दिली जाते आणि जे प्रॅक्टिकलच नाही आहे, मुळात जे प्रॅक्टिकल नाही असं कुठेतरी जे धोरण दिसतंय आणि त्याच्यातनं हा घोषणा केली जाते. म्हणजे खरं तर सुरुवात करायची झाली तर हा मुळात टोल नाका इथून हटलाच पाहिजे होता. त्याची मुदतच 2026 होती, तो हटणारच होता. मात्र त्याला या महायुती सरकारने 3 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं आणि मग त्याला शिफ्ट करणार, हे करणार, ते करणार अशी वेगवेगळी गाजरं देण्यात आली. आणि अंततः काय केलंय की ज्या टोलचंच नाव मुळात मुंबई एंट्री पॉईंट आहे, तो तिकडून कसा काय दुसऱ्या ठिकाणी NHAI किंवा बाकीच्या ज्या यंत्रणा आहेत त्या शिफ्ट होऊ देतील. आणि तेच घडलं. त्या यंत्रणांनी त्याला कुठेच NOC दिलेली नाही. आणि म्हणूनच आमचे नेते, काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन यांना सुझाव दिलेला होता, यांना सजेशन दिलं होतं की जकात नाक्याची तिकडे ऑलरेडी एक जागा आहे जी BMCच्या मालकीची आहे, जिथे BMCने हॉटेल बांधायला घेतलेलं आहे. तर त्या जागेवरती जे हेवी व्हेकल्स आहेत ज्यांना टोल लागतो त्या गाड्या तिथे शिफ्ट कराव्या, पुढचं अतिक्रमण हटवावं आणि तिथून मोठ्या गाड्या जातील आणि ज्या स्मॉल व्हेकल्स आहेत, छोटे गाड्या आहेत, त्या सरळ सरळ निघतील, जेणेकरून ट्रॅफिक कमी होईल. आता महानगरपालिकेला किंवा या युती सरकारला जे हॉटेल बांधणं महत्वाचं आहे की लोकांचा, मीरा भाईंदरकरांचा, वसई विरारकरांचा आयुष्यातला वेळ महत्वाचा आहे, हा प्रायोरिटीचा विषय होता. मात्र यांची प्रायोरिटी धनदांडक्यांकडे झुकणारी आहे, हॉटेल बांधण्याकडे. पण मीरा भाईंदरकरांच्या आयुष्यातला वेळ वाचवणं ही यांची प्रायोरिटी. याच्यामध्ये मुद्दा आहे की हे पूर्ण जे खातं आहे तेच अपयशी ठरलेलं आहे. म्हणजे जे फास्टॅगचा तुम्ही जो मुद्दा काढला, फास्टॅगच्या नावाखाली जी काय बेनुसार लूट करून, जर फास्टॅग नसेल तर 100% पेनल्टी आकारली जाते, 50% पेनल्टी आकारली जाते. ही यंत्रणा पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. आणि कुठे ना कुठे हे जे MEP आहे, हे MEP या कंपनीज घोटाळेबाजाची कंपनी आहे. या कंपनीकडनं ही यंत्रणा चांगल्या प्रकारे वापरली जाईल किंवा यूज केली जाईल ही अपेक्षाच करणं कुठेतरी ॲक्च्युली अतिशयोक्ती ठरेल. आणि त्याचाच परिणाम आहे की मीरा भाईंदरकर वर्षानुवर्षे त्या ट्रॅफिकचा सहन करतो. जसं की आपण पाहिलं, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या देखील संतप्त प्रतिक्रिया आहेत, तसेच येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या देखील संतप्त प्रतिक्रिया आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 13 नोव्हेंबरची डेडलाईन दिली असली तरी गेल्या 2 दिवसांपासून जो टोल नाका आहे तो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणाहून काही अंतरावर स्थलांतरित होत आहे. आणि यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी स्वतः या ठिकाणी उभे राहून स्थलांतरित करण्याचं काम पाहत आहे. त्यापैकी आपल्या सोबत शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख राजू भोईर यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. तसेच इतर शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया ती जाणून आपल्याला माहीतच आहे. सरनाईक साहेबांनी 8 तारखेला व्हिजिट केलेली आणि त्यांनी 13 तारखेचं डेट दिलेली आणि त्या अनुषंगाने आम्हाला देखील आदेश आलेला की तुम्ही जाऊन रोज सकाळ संध्याकाळ पाहणी करायची. तर काल पहिला दिवस होता, काल सकाळी पण गेलो आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी बोललं की रात्री आम्ही काम चालू करणार आहोत. तर रात्री आम्ही गेल्यानंतर चांगल्या प्रकारे काम चालू होतं आणि त्याचा परिणाम आज सकाळी जाऊन आम्ही बघितलं तर चांगल्या प्रकारे जी ट्रॅफिक होती ती व्यवस्थित सुरळीत चालू होती. 4 लाईन बंद होत्या तरी देखील ट्रॅफिक सुरळीत चालू होते आणि ते जर आज पूर्ण झालं तर मला वाटतं 60% ट्रॅफिकवरती बोजा कमी होणार. आणि आपल्याला माहितीच आहे मीरा भाईंदरमधून 90% ट्रॅफिक जी रहदारी आहे
लोकांची जी गाडी येण्या जाण्याची जी सकाळची टायमिंग आहे त्या टायमिंगला मीरा भाईंदरच्या लोकांना जास्त त्रास व्हायचा या टोलमुळे. तर मला वाटतं हे जर काम पूर्ण झालं तर मीरा भाईंदर लोकांना या टोलपासून ट्रॅफिकपासून मुक्ती मिळेल आणि रिलीफ भेटणार. आणि येणाऱ्या टायमाला सरनाईक साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं बोललेले आहे की मी हा टोल शिफ्ट करणार, तर त्याच्यावर साहेब 13 तारखेला येऊन पुढचं भाष्य करून लोकांना याची माहिती देणार. बघा, प्रताप सरनाईक साहेब जेव्हा एखादा इशारा देतात, खूप लोकांनी माध्यमातून सोशल मीडियातून खूप त्यांना ट्रोल केलं की अरे 8 तारीख झाली 13 तारीख झाली, असं काही होणार नाहीये. पण तुम्ही प्रत्यक्ष दर्शनी जर पाहाल तर कालपासून जोरदार कारवाईला सुरुवात झालेली आहे. मुंबईतून मीरा भाईंदर येणारा जो टोलनाका होता तो पूर्णपणे आता तोडलेला आहे आणि त्याचा थोड्याच वेळात रस्ते मोकळे करून रात्री डांबरीकरण त्याच्यावरती केलं जाईल आणि टेम्पररी एक टोल नाका थोडा पुढे सरकवलेला आहे. त्यामुळे जोरदार कारवाईला सुरुवात झालेली आहे. यानंतर आता भाईंदरमधून मुंबईकडे ज्या गाड्या जातात त्या कारवाईवरती सुरुवात केली जाईल. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं की उद्या परवापर्यंत सर्व सुरळीत केलं जाईल आणि 13च्या आधीच आपण ज्यासाठी वाट बघत होतो हा टोल नाका या भागातून मुक्त केला जाईल.